नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटीची जी वेबसाईट आहे तर त्या महाडीबीटीच्या वेबसाईटला व्हिजिट करून जे विद्यार्थी लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती चालेना झालेली आहे, तर त्या वेबसाईटला आपण कशा पद्धतीने व्हिजिट करायचं आहे आणि कोणती वेबसाईट ओपन करून लॉग इन करायचं आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला कोणतेही ब्राउझर ओपन करायचे आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी महाडीबीटी असे सर्च करायचे आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट वेबसाईट भेटेल। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो फर्स्ट वेबसाईट आहे। तर या वेबसाईटला आपल्याला सिम्पली व्हिजिट करायचे आहे आणि आपले जे ब्राउझर आहे ते डेस्कटॉप साईडला आपण मोडवर ठेवायचं आहे। तर जसे आपण फर्स्ट वेबसाईटला आपण या ठिकाणी व्हिजिट करतो आपल्याला, तर जसे आपण महाडीबीटीच्या वेबसाईटला म्हणजे जी फर्स्ट वेबसाईट आपल्याला मिळते तर त्या वेबसाईटवर आपण जसे क्लिक करतो आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी पाहायला भेटतो। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो जी वेबसाईट आहे ती आपल्याला या ठिकाणी जी फार्मर वेबसाईट आहे, तर ती फार्मर वेबसाईटची जी वेबसाईट आहे तर ती आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे। फर्स्ट वेबसाईट आहे ती स्कॉलरशिपसाठीची जी वेबसाईट होती, जी फर्स्ट वेबसाईट होती तर ती या ठिकाणी हाईड केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जी फर्स्ट वेबसाईट आता मिळत आहे तर ती फार्मर वेबसाईट आहे। तर त्यासाठी आपल्याला सिम्पली या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला लॉग इन करण्यासाठी। तर इथे आपण पाहू शकतो मेन होम। तर या मेन होम ऑप्शनवरती आपण जसे क्लिक करू तर या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती रन होत नाही। तर सिम्पली आपण या ठिकाणी बॅक होणार आहे। जसे आपण बॅक होऊ त्यानंतर आपल्याला सेकंड वेबसाईट जी आहे तर त्या सेकंड वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचं आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी सेकंड वेबसाईट आहे ती सुद्धा या ठिकाणी चालेना झालेली आहे। तर आपल्याला थर्ड वेबसाईट दिलेली आहे आता maha-it.gov म्हणजे टेस्टमध्ये दिलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जो URL आहे तो पाहू शकतो टेस्ट DBT ॲप। तर सिम्पली आपण या ठिकाणी थर्ड जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करण्याचा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण जो लॉग इन करण्याची प्रोसेस आहे ती करू शकतो आणि या ठिकाणी जी फर्स्ट वेबसाईट आहे तर त्या फर्स्ट वेबसाईटला सुद्धा आपण या ठिकाणी लॉग इन करू शकणार आहे। तर त्याची पण प्रोसेस आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट जी लँग्वेज असते तर या ठिकाणी आपल्याला जी लँग्वेज आहे ती लँग्वेज आपल्याला या ठिकाणी इंग्लिश करायची आहे आणि त्यानंतर मेन होम या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि जसे आपण क्लिक करू त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला भेटणार आणि त्यानंतर आपण या ठिकाणी एक पाहू शकतो ऑप्शन दिलेला आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप। तर सिम्पली आपल्याला या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी लॉग इन करू शकणार आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो एक ऑप्शन दिलेला आहे तर ॲप्लिकंट लॉग इन या ऑप्शनवर जसे आपण क्लिक करू आपल्याला पहिल्यांदा जी वेबसाईट होती तर विदाऊट टेस्टिंगची जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट ही आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी जी फर्स्ट वेबसाईट आहे फार्मर वेबसाईट तर त्या वेबसाईटमधून सुद्धा आपण या ठिकाणी लॉग इन करू शकणार आहे। तर आपण पाहू शकतो जसे आपण ॲप्लिकंट लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करू त्यानंतर आपल्याला युजर नेम एंटर करायचा जो ऑप्शन दिलेला आहे तर तो या ठिकाणी येणार आहे आपल्याला। त्यानंतर आपण या ठिकाणी कॅप्चा वगैरे फिलअप करू। तर जसे आपण या ठिकाणी कॅप्चा वगैरे फिलअप करू आपण पाहू शकतो जी महाडीबीटीची जी वेबसाईट आहे स्कॉलरशिपसाठी तर त्या पण या ठिकाणी लॉग इन केलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा या ठिकाणी जी DBTची वेबसाईट आहे तर ती लॉग इन करू शकता। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।